जय श्रीराम. हे बघा, हे मारुती हनुमान राय हा माझ्या आमचे केळं काढलं आमचे. हे बघा हो फवारा चालू कारंजे. हे बघा हे हनुमान नीलकंठेश्वर धाम हे गुजरात आश्रम आहे बघा. तिथे आज आम्ही मुक्कामी आहे. हे बघा इथं हे दोन आहे बरेच दोन 150 घेतलं, दोन आमच्या जवळ आहे त्यांना खायला गेले त्यात आमच्या जावायला लागले. बाय 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 बाय. हनुमान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हिंद. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. नर्मदे हार. हे बघा आज आमचा परिक्रमेचा 31वा दिवस. तर बघा आज आम्ही नर्मदे किनारी आहे बा आता. तर इथून आता आम्ही आता नाश्ता करून परिक्रमेला सुरुवात करणार आहे पहा. तर सुंदर असं नर्मदे माईचं दृश्य आहे पहा. खरोखर म्हणजे हे आता इथे एक नदी किनारी एक मंदिर आहे बघा. पूजा अर्चा चालू आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. हे बघा ही नर्मदा नदी बघा. आणि हा एक पूल आहे. आणि पलीकडं राजपिपला अंकलेश्वर असं काहीतरी गावाचं नाव आहे पहा. पूल आहे पहा. हे पलीकडे नर्मदा मैयावर केलेला ब्रिज आहे. तर बघा इथून आता असं सुंदर असं बघा नर्मदा मैयाचा नजारा आहे बघा. ही नर्मदा मैया आहे. इथून लोक होडीने पलीकडे जातात. आणि पाणी जास्त आहे ना पण इथं दोन कसं काय दाखवल्या तिथे इकडे एक आणि इकडे एक. इथं संगम नाही पण हे पाणी हा संगमच असं कारण पाणी इकडे हा हे पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललेलं आहे त्यामुळे संगम. हा हे संगम आहे बघा इथं. हा या दोन नद्यांचा संगम आहे इथं. आणि इकडं बघा ही नदी मग या इकडे गेली बघा अशी. ही पश्चिमेला गेली बघा इकडे. आणि ही बाजू ही पूर्व आहे. या पूर्वेच्या आलेल्या दोन्ही नद्यांचं संगम आहे बघा इथं. हे असं आहे बघा इथे नर्मदा मैयाच्या कडेने बघा. हे असं आहे बघा इथं सुंदर असं आहे बघा हे. आणि इथं वरती नीलकंठेश्वर मंदिर आहे बघा. वरती दाखवतो तुम्हाला नीलकंठेश्वर मंदिर. 50 सेकंद. नर्मदे हार. नर्मदे हार. हे बघा हे संगम नर्मदा मैयाचा. ही नदी कोणती आहे बाळा? हे संगम हे नदी कोणसा आहे? संगम कोणसा आहे? नाही सांगत. हे बघा इथं संगम आहे बघा. या संगमावरून पुढं अशी गंगा मैया गेली पहा. शंभो श्री नीलकंठेश्वर महाराज की जय. हे बघा नर्मदा मैया. नर्मदे हार. नर्मदे. हे बघा ही नर्मदा मैया आहे बघा. आणि नर्मदा मैयाच्या ठीक किनारी हे नीलकंठेश्वर मंदिर आहे पहा इथं. तर हे आता मंदिराचं दर्शन घेऊन आता परिक्रमेला सुरुवात करणार आहे पहा. सुंदर असं भव्य असं मंदिर आहे पहा हे. तर हे बघा इथं हे असं आहे. हे नीलकंठेश्वर मंदिर बघा. हे जवळजवळ 25 फूट उंचीचं हे शिवलिंग आहे बघा. इथं शिवलिंग आहे नदी किनारी. हे मंदिर आहे पहा. आणि श्री महादेव मंदिर. सुंदर असा परिसर आहे बघा इथं.
खरोखर म्हणजे निसर्गरम्य वातावरणात नदी किनारी मैयेच्या किनारी बसलेले आहेत. देवस्थाने पहा, इथं भरपूर प्रमाणात संपूर्ण लक्झरी गाडी कार संपूर्ण दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही बघा. प्रत्येक परिक्रमावासी पण इथं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. तर इतकं जागृत देवस्थान आहे बघा. नीलकंठेश्वर महादेव नर्मदे हार. हे पहा महाराज बसलेत बाकड्यावर आणि हे नीलकंठेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं बघा. आणि आता मी थोड्याच वेळात मी पण इथं बसलो आणि परिक्रमेला सुरुवात आता करणार आहे बघा. आता जराचा नाश्ता करणार आणि नंतर मग सुरू करणार. तर खरोखर असं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात इथं आहे बघा. म्हणजे इथं कसलीच आठवण येत नाही. असं इतकं निसर्गरम्य वातावरण आहे बघा. इथं नदी किनारी हे आश्रम खरोखर म्हणजे पाहण्याचं उभे आहे बघा. या परिक्रमेशिवाय काहीच माणसाला अनुभवता येत नाही. तर खरं ही परिक्रमा महत्त्वाची आहे. नर्मदे हार नर्मदे हार. भव्य असं मंदिर आहे बघा. नर्मदे हार नर्मदे हार. महाराज अभी आए आप? हे महाराज आले बघा आता. हे यांचे बरेच दिनकी आहे. हे संत महंत आणि तपस्वी माणसं आहेत बघायची. खरंच ऋषी हे आज भेटले आम्हाला इथं नीलकंठेश्वर. आता इथं भोजन प्रसादीसाठी आम्ही आलो आहे. पण आता एक 10 मिनटात आता इथं भोजन प्रसादी चालू आहे. सुंदर असं भोजन प्रसादी आहे बघा इथं. हे पहा आता नाश्ता वगैरे झालं आणि आता परिक्रमेला सुरुवात केली बघा. महाराज गेलेत पुढं. तर हे आहे बघा असं आता हा रस्ता ह्या रस्त्याने तर परिक्रमा चालू आहे पहा. तर हे बघा इथं असं हे आता इथं पुढे गेल्यानंतर मार्ग विचारावं लागेल कुठं जायचं काय करायचं ते. बरोबर खरं अगदी पण आता ऊन झालेलं आहे. पण चला आता थोडा मार्ग कमी केला पाहिजे. नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार. हे बघा तिथं बोर्ड आहे. त्या बोर्डावरून लिहिलं आहे परिक्रमा मार्ग. आता तिथं कळेल. आणि आता व्हिडिओ आता संपत आहे पहा आता. आणि नंतर मग आता संध्याकाळी तिथं उद्या सकाळी उद्याचा सांगू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नर्मदे हार नर्मदे हार. भेटू आता उद्याच्या व्हिडिओला. नर्मदे हार. चला.